माझं म्हणणं आहे धनंजय मुंडे साहेब यांची इन्व्हॉल्वमेंट किती आहे हे तपासून पाहावी आणि जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते काही ब्रह्मदेव नाहीत, ते सुद्धा या गुन्ह्यामध्ये येतील। राजीनाम्याची मागणी करता का थेट तुम्ही तोपर्यंत दबाव होतोय राजीनामा सरकारमध्ये काही लोक म्हणतायत की नैतिकतेचा आधार घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा। मी स्पष्टपणे सांगतो नैतिकतेची आणि धनंजय मुंडे यांची गाठच राहिलेली नाही, त्याच्यामुळे नैतिकतेचा वगैरे राजीनामा द्यायचा काही संबंध येत नाही। याला अजितदादांना माझी विनंती आहे की दादा तुमच्याकडे महाराष्ट्र भविष्यातला एक चांगला नेता म्हणून पाहतोय, तुम्ही ह्या लोकांचं फारसं काय ऐकू नका, हे चुकीचे लोक आहे। आणि मी म्हणलंय की बारामतीचे 1500 लोक 1500 गावात पाठवा, जर रिपोर्ट तुम्हाला चांगला आला तर त्यांना ठेवा, रिपोर्ट बॅड आला ते कसे वागतात इतर लोकांशी सगळ्याच याचा रिपोर्ट घ्यावा आणि अजितदादांनी